नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे आपला शेती आपला अनुभव या यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण बोलणार आहोत LPG शॉर्टेजबद्दल. रॉकेल परत येणार. मित्रांनो, आता आजचे दिन नाही पण जुने दिन तर मोदी सरकारने नक्कीच परत आणलेत असं म्हणायला काही हरकत नाही. आता रांगेवरून आठवण आली, मोदी भाऊंनी पहिली नोटबंदी केली त्यावेळेस आपल्याला नोटा बदलण्यासाठी रांगेत राहावं लागलं. त्यानंतर ना आत्ता इराण आणि अमेरिकेचं युद्ध, झळ भारताला. आता ही गंमत कशी झाली? लग्न लोकाचं आणि नसतं येड्या भोकाचं, तशा गंमत झाली. तिकडे इराण अमेरिकेचं काय प्रॉब्लेम होता माहीत नाही, त्यांचं युद्ध आहे, पण रांगेत थांबावं लागलं आपल्याला. भारताला त्याचा दुष्परिणाम भोगावे लागले. का तर गॅस मिळणार नाही. आता सिटीतल्या लोकांची गंमत अशी झाली, गॅस मिळणार नाही मग खायचं कशावर? पर्याय नाही. मग ते थांबले दिवसभर रांगेत. आणि गॅसच्या टाकीचं काय झालं आहे? आज टाकी नोंदवली का 25व्या दिवशी टाकी मिळणार. त्यामुळे सिटीतले लोक थोडं घाबरले. पण त्यांना म्हणून आता फक्त LPGचं शॉर्टेज झालं आहे. जर शेतकरी संपावर गेल्यावर काय होईल? जर अन्नच नाही मिळालं तर अन्नाला पर्याय काय आहे? जसं LPGला पर्याय आता गव्हर्नमेंट रॉकेल देणार आहे किंवा सरपणाव करू शकतो. इंडक्शन शेगडी ती पण मार्केटमधनं गायब झाली. इंडक्शन शेगड्या पण संपल्या. आता काय करायचं? काहीतरी पर्याय काढणार. LPG मिळाना म्हणून आता भारत सरकारने काय केलंय, लोकांना बोलले घाबरू नका, आम्ही तुम्हाला रॉकेल परत देऊ. आता आजचे दिन नाही आले पण जुने दिन तर नक्कीच आले. आता रॉकेल आलं म्हणजे स्टो आला. तो स्टो आला म्हणजे काय, स्टोची गंमत काही साधी आहे का? एकदा चालू केलं का भर 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 अख्खं घरभर आवाज होतो त्याचा. धड झोप लागत नाही, काहीच नाही. भांडी काळी होतात. पण काय करणार, पर्याय नाही. चुलीवर तर चुलीवर, गॅसवर तर गॅसवर, स्टोवर तर स्टोवर, स्वयंपाक तर करावा लागणार. पण हे इतके दिवस रॉकेल गायब झालं कुठं होतं? आता रॉकेल येणार आहे म्हणतात कुपनवर, रेशनवर. त्यासाठी आता पहिले जे जुने डीलर होते त्यांच्याशी आता सरकार संपर्क साधतंय. संपर्क साधल्यानंतर ना आता काय, रॉकेल आलं, आपलं घ्यायचं 5 लिटरचं ड्रम, बांधायचं गाडीला, आणायची किक, जायचं कुपन घेऊन गावात. गावात जायचं, थांबायचं रांगेत. 1 लिटर देऊ नाही तर 2 लिटर देऊ, आणायचं घरी, पेटवायचा स्टोव. मग काय करणार? रॉकेलचं पहिलं होतं इंजिन शेतीतलं पाणी उपसायला, इंजिना व्हायची भरणी त्या रॉकेलनी. आता काय करणार? एमिटी होती आपल्या की एक, ती पण आपण राखेल टाकून चालवायचो. राहणार गावातली गावात, धूर इतका मारायचा की जसं काय आकाशातून एखादं यान चाललंय किंवा एखादं क्षेपणास्त्र अवकाशात सोडलं, इतका धूर मारायची. पण मजा यायची ते एमिटीत रॉकेल टाकून चालवायला. काय मरू द्या, आजचे दिन तर नाही पण जुने दिन तर नक्कीच आले मोदी भाऊमुळं. आणि त्यांची एक कृपा झाली. गॅसवरचं खाऊन खाऊन कंटाळा आला होता, चुलीवरचं खायचा ट्रेंड होता, तर आता चुलीवरचं जेवण मिळायला लागलंय. आपटून धोपटून उशारा का होईना पण येतंय कसं का होईना जेवण. त्याच्यामुळं काही तोटा नाही. पण तुम्हाला काय वाटतं, इतक्या दिवसाचं रॉकेल गेलं कुठं होतं? आता छगन भुजबळांनी सांगितलं की रॉकेल आहे आपल्याकडे, आपण रॉकेल वाटणार आहोत. त्याच्यामुळं काही LPG गॅस संपला तरी काही तुम्ही घाबरू नका, तुम्ही आता स्टोव घ्या, आम्ही रॉकेल देऊ. पिन घ्या, करायची पिन, पेटवायचा स्टोव, भार 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 भार, दाना दाना भाकरी करायच्या, नाही तर खायच्या नाही. तसं पण तुम्हाला चुलीवरचं जेवण आवडतं सिटीतल्या लोकांना, मग आपलं पेटवायची चूल, पाहून द्या अख्खी घर काळं, फरची काळी. नाही तर आपलं पेटवा टेरेसवर. काय करणार? नाही तर घ्या इंडक्शन शेगडी, येऊन द्या लाईट बिल. आता तर गावाकडं लाईट पण कमी केली. पहिले 8 तास होती, आता तर 6 तास केली. तिच्यात किती 56 झटके मारी, ती 12 कडाला जाते तोपर्यंत मारला झटका, 12 कडाला जाते तर मारला झटका. आता काय करायचं? LPGला काय करायचं? गॅस आपल्याला काही टेन्शन नाही बा, आपण राहतोय गावाकडं. आपल्याला गॅसची टाकी जाते 6 महिने. त्याच्यामुळं आपल्याला काही 21व्या दिवशी भेटू नाही तर 121व्या दिवशी भेटू.
आपल्याला गॅसमध्ये काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला राखेल भेटला, आपण राखेल विकणार काळ्या बाजारनी आणि त्या पैशातून आणणार गॅस भरून. 2 टाक्या भरल्या आपलं काम झालं वर्षभराचं. आपल्याकडं पाणी तापवायला हीटर आहे, त्याच्यामुळं काय नो लोड. सरपाणी त्याच्यामुळं चूल पेटवतोय, त्याच्यामुळं आपल्याला काही टेन्शन नाही. पण मित्रांनो, ज्यांना खरंच गॅसची गरज आहे त्यांनी काहीतरी पर्याय करा. चुलीवरचं स्वयंपाक करायला शिका, म्हणजे जेणेकरून भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे सगळे प्रॉब्लेम गावाकडे नाही. कोरोनासारखी महामारी आली तरी गाव चालू होतं. युद्धजन्य परिस्थिती आली, गॅस संपलाय, तरी गावाकडे काही प्रॉब्लेम नाही. पेटवल्यात चुली, करतात भाकरी खात्यात. फक्त काय झालंय, शेतकऱ्यांचा माल जायना पुढं, त्या मालाला बाजार भेटाना, भाजीपाला जायना, हॉटेल लाईन बंद असल्यामुळे एवढा शेतकऱ्यांचा तोटा झाला. पण शेतकऱ्याचं काय नाही. मी पण एक शेतकरी पुत्र आहे. शेतकरी प्रत्येक संकटात कसा का होईना उभा राहतोय, काही का होईना करून आपलं नवीन पीक घेतोय, नव्या उमेदीने राहतोय. तर मित्रांनो, इतक्या दिवस जे राखेल गायब झालं होतं ते कुठं गेलं होतं, कोणाला माहीत असेल तर सांगा. मला तर काय माहीत नाही बाबा. आपल्याला एवढंच माहिती, रानात गेलं का रानातलं काम करायचं, माल झाला का जाऊन द्यायचा मार्केटला. भले रुपयाने जाऊ, नाही तर पदर का खर्च करून त्यांना द्यायचा आहे ना, पण आपण नेऊन देतो. काय करणार, शेतकऱ्यांची हीच परिस्थिती. तर जाऊ द्या, मरू द्या. आता आपल्याला काय झालंय, आपलं ऊसाचं बार गेले कडला, त्याच्यामुळं आपल्याला आता द्यायचंय पाणी. आता आपण हा व्हिडिओ करीत आहे इथंच बंद. आपल्या गाया पण आपण बांधल्या आहेत इकडं, त्या पण बसल्या आराममध्ये. आपण पण आराम करत आहे आंब्याच्या झाडाखाली. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, मला सबस्क्राईबची खूप गरज आहे, कारण मला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी.